हाय फ्रेंड्स, तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर नवीन दिवसाची नवीन छान सुरुवात झाली आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केली. किती वाजले? 2 वाजले आणि आज आधीचा आहे ॲन्युअल डे डान्स आहे. तर आधी बघा असा रेडी झालाय. गॉगल कुठे ठेवला? बरं असू दे. तर बघा असा मस्त असा तयार झालाय. तो आधीचा मित्र आहे बाहेर आणि आता आम्ही निघालोय त्याच्या डान्ससाठी स्कूलमध्ये. तर त्याचा डान्स मी टाकेनच व्हिडिओ, फक्त गाणं कोणतं आहे ते टाकायला नाही येणार, पण डान्सचा थोडासा व्हिडिओ मी टाकेनच. तर असंच कंटिन्यू करा. कसा करतोय आधी डान्स बघूया आपण. तर आज खूप सारं गडबड झाली कामाची. AC आणलाय, हे बघा इथं ठेवलाय. तर ते बसवायला आलेलं, पण काही कारणाने त्यांना बसवायला काही नव्हतं, त्याच्यामुळे ते रिटर्न गेले. खूप धावपळ केली, इकडे तिकडे बघितली शिडी, पण शिडी नाही मिळाली. तर उद्या अरेंजमेंट सगळी करून मग आम्ही उद्या बसवून घेणार आहे. तर आपल्या फॅमिलीमध्ये एक न्यू मेंबर आलेला आहे म्हणजे. आणि मी सिंपल दररोज डेलीचा जो ड्रेस घालते तोच घातलाय. मी काही चेंज नाही केलेला, कारण वेळ पण नाही आणि काम पण आत्ता माझं उरकलंय. जस्ट आराध्याला पण सोडून आले आणि 3ला होता यांचा कार्यक्रम. 3-3:30ला होता, पण त्यांनी पोस्टपोन केला आणि लवकर घेतला 2ला. तर अचानक सकाळी मेसेज आला की 2ला आहे कार्यक्रम. तर त्याच्यामुळे आता पटपट सगळं काम उरकलं. ते इन्स्टॉलेशनसाठी आले होते ACच्या. तिथे अर्धा-पाऊण ते 1 तास तिथेच गेला, कारण त्या लोकांना घरात बसलेले, त्याच्यामुळे काहीच करता आलं नाही आलं. त्याच्यामुळे मग तिथे 1 तास माझा असाच गेला. कामाला खूप लेट झाला. तरी आता फायनल सगळं काम झालंय आणि 2 वाजलेत. आता निघालोय आम्ही आधीच्या स्कूलमध्ये. असंच कंटिन्यू करा. तर ॲन्युअल डेचं प्रिपरेशन चालू केलंय त्यांनी. म्हणजे माझ्या आधी खूप सारे जण येऊन बसलेले. मी म्हणजे जवळच होतं आमच्या इथे, अगदी घराच्या इथेच. आणि इथे सप्ताह बसलाय, त्याच मंडपामध्ये कार्यक्रम घेतलाय बघा. इथे सप्ताहाचा आहे. तर आज स्टार्टिंगचा डान्स चालू झालाय. तर सॉन्ग श्री गणेशा होता आणि स्टार्टिंगला हे सॉन्ग होतं. तर बघा लहान मुलं आहेत, किती पण काही केलं तरी म्हणजे ते जेवढं करतायत तेवढंच खूप आहे. तर करत होते त्यांच्या मानाने ते. तर इथे सेकंडला म्हणजे दुसऱ्या नंबरला आधीचं सॉन्ग होतं. तर आदिराज बघा व्हाईट टी-शर्टमध्ये राईट साईडला आहे. तर वेलकम सॉन्ग होतं त्यांचं. तर करत होता बऱ्यापैकी तो. घरी फक्त करायला सांगितलं तर करत नव्हता, पण तिथं केलं त्यानं, जरा बरं केलं. म्हणजे स्टार्टिंगला जोशमध्ये केलं आणि नंतर त्याला काय झालं काय माहिती. नंतर एकदम तो एक्सप्रेशन सगळेच तो म्हणजे हे केलं, त्यानं सोडून दिले आणि केलं तरी पण बऱ्यापैकी. तर इथे कॉपीराईट वगैरे येईल, त्याच्यामुळे मग मी म्यूट केला आहे आवाज किंवा बंद केला आहे. तर सॉन्ग तर तुम्हाला कळालंच की वेलकम सॉन्ग होतं, जे छोट्या मुलांचं असतं ते. तर आदिराजचा डान्स कसा झाला आहे तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये, कसा केला आहे त्यानं. आणि एन्जॉय करा त्याचा परफॉर्मन्स. आणि जी तुम्हाला साईडला तिथे एक मुलगी बघा आता आदिराजला पकडेल, तर ती मुलगी इथे अँकरिंग करायला होती. आणि नंतर तिच्या बाबतीत असं काय झालं की सगळे एकदम घाबरले. खूप म्हणजे खूप एकदम सगळ्यांचंच म्हणजे काय बोलतात ना, पायाखालची जमीन म्हणजे हे झाली. एवढं म्हणजे अचानकच अशा एवढा चांगला कार्यक्रम चालू होता आणि त्याच्यातच असं काहीतरी झालं. तर ती जी मुलगी आता तुम्ही बघितली, तिला आली चक्कर येऊन पडली ती अचानकच. यांच्यानंतरचा आधीच्या नंतरचा एक डान्स होता लिंबोलीचा लिंबू, मुली करत होत्या, ते मी तुम्हाला दाखवेनच पुढं. तर तो डान्स चालू होता आणि थोडासाच केला असेल मुलींनी त्या, आणि हिला अचानक चक्कर आली आणि ती पडली. त्याच्यामुळे एकदम सगळे शांत झाले. सगळे शांत म्हणजे एकदम मुलांना पण नाही कळालं की काय झालं. सगळ्यांची धावपळ चालू झाली आणि अचानक 10-15 मिनिटांना स्टॉप केला कार्यक्रम. आणि नंतर मग तिला नेल्यानंतर कंटिन्यू केला प्रोग्राम त्यांनी. तर तिनं काहीतरी खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे तिला चक्कर आली होती.
तर हा थर्ड डान्स होता, म्हणजे आमच्या इथलीच मुलगी आहे जी पिंक ड्रेस घातला आहे तिने तो. तर गुल्लू आदिराजची मैत्रीण आहे, तिचा डान्स होता. तर हॉलिडे सॉन्ग होतं. तर ही आधीची फ्रेंड आहे गुल्लू, तर तिचे 2 डान्स होते. हा एक होता जी पिंक ड्रेसमध्ये आहे ती, आणि एक सेकंड होता तो देस रंगीला रंगीला सॉन्गवरती दोघीजणींचा होता, त्याच्यामध्ये पण ती होती. तर तिला चेंज करायला कपडे पण आणले होती. म्हणजे हा झाला की लगेच तिचा तो डान्स होता. तर तिला आवडतं डान्स करायला, ती घरी पण गाणी लावून डान्स करत असते. इथं पण आमच्या इथं आली तरी तिचं ते चालूच असतं कंटिन्यू, म्हणजे तिला आवड आहे त्याची डान्स करायची. तर खूप छान करत होती ती डान्स. आणि मुलांसाठी सांगितलेलं टीचरने की टी शर्ट आणि हाफ पॅन्ट खाली चालेल, अगदी गुडघ्याच्यापर्यंतच, गुडघ्याच्या खाली नको आहे, गुडघ्याच्या वरती असेल तरी चालेल असं सांगितलेलं. आणि आदिराजकडं तशी पॅन्ट नव्हतीच. आणि अचानक मग आदल्या दिवशी, म्हणजे डान्सच्या आदल्या दिवशी मी त्याला घेऊन गेले मार्केटला. आणि जी पिंक कलरची ती मुलगी आहे तिला पण ड्रेस नव्हता असा, त्याच्यामुळे तिची मम्मी पण आली होती. आणि मग आम्ही गेलो होतो मार्केटला. आणि त्याच्यानंतर मग त्या दोघांसाठी कपडे, म्हणजे एवढी सारी कपडे असताना ना ऐन टायमिंगला, किंवा आपण बोलतो ना की जे पाहिजे तेच आपल्याकडं नसतं, तर तसं झालं होतं. म्हणजे हाफ पॅन्ट त्याच्याकडे होत्या पण एकदम साध्या होत्या, सिम्पलमध्ये होत्या, जीन्स वगैरे अशा नव्हत्या, जीन्समध्ये जशा असतात तशा. त्याच्यामुळे मग मी मार्केटला जाऊन घेऊन आले होते. तर हा होता तिचा सेकंड डान्स, लगेच होता तो, झाला की हा लगेच घेतला. आणि याच्या अगोदरच तो इन्सिडेंट म्हणजे घडला होता, जे मी बोलले की सॉन्ग होते लिंबोनीचं लिंबू, आणि ते चालू होतं. आणि त्याच्यानंतर एकदम त्या मुलीला चक्कर आली. 2 मुली होत्या, जी साईडला उभी आहे ती एक होती अँकरिंग करायला, आणि ती दुसरी एक होती, आय थिंक ती मैत्री होत्या दोघीजणी. आणि तिनं काहीच खाल्लेलं नव्हतं. तिची मम्मी आल्यानंतर मग कळालं सगळ्यांना की तिनं काही खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे मग तिला चक्कर आली होती. नंतर मग तिला घरी वगैरे घेऊन गेले. तर असं 10 मिनटासाठी ना एकदम सगळे खूप घाबरले होते की अचानक काय झालं तिला. तर ज्युनियर, सिनियर आणि नर्सरीचे सगळ्या मुलांचे एकत्रच डान्स ठेवले होते. असे आय थिंक 10-12 डान्स होते. तर हाच डान्स चालू होता. आणि बघा ही साईडला मुलगी आहे बॉबकटवाली, तर ती अचानक पडली. आणि त्याच्यानंतर खूप, म्हणजे वातावरण 10 मिनटं खूप शांत झालेलं. तर बघा किती मुलींना मस्त असं तयार केलं होतं, मस्त साडी वगैरे खूप छान तयार केलं होतं. आणि यामागचं म्हणजे आई, कोण तयार करणार, आईच असणार. आईची मेहनत बघा किती असेल ह्याच्या मागे. तर मला फक्त आदिराजला फक्त नॉर्मल टी शर्ट आणि शर्ट घालून जायचं होतं, किंवा नॉर्मल जे काय असतं ते करायचं होतं. तरी पण टेन्शन आलेलं ह्यांना तर त्यांच्या मम्मींनी किती तयार केलेलं, आणि किती वेळ लागला असेल यांना तयार करायला. लहान मुलींना तयार करणं पण खूप सोपं नसतं. तर खूप छान अशा मुलींना तयार केलेलं. तर हा एक डान्स होता कोळी डान्स, या दोघांचा खूप छान यांनी पण केला. वेसवची पारू नेसली गो ते सॉन्ग होतं. आणि ह्यांनी पण खूप छान डान्स केले या दोघांनी. तर सगळे खूप छान डान्स झाले, खूप सारे डान्स होते, ते सगळं मी नाही टाकलं. आणि हा लास्टला सगळ्यांचा डान्स होता, गणपती डान्स म्हणूया किंवा वरात डान्स म्हणूया, म्हणजे एन्जॉय करायला मुलांना. तर आदिराजला असाच डान्स आवडतो, असा बाकी डान्स नाही आवडत. वरात डान्स किंवा गणपती डान्सच त्याला खूप आवडतं.
मग सगळ्यांनी एन्जॉय केला डान्स आणि त्याच्यानंतर ना सर्टिफिकेट देणार होते ती लोक आणि गिफ्ट्स पण मुलांसाठी आणले होते ते दिले. ते एकदम घाई गडबडीमध्ये दिले कारण की तिथे सप्ताह बसलेला मी जसं बोलले तसं आणि त्या लोकांचा टायमिंग झालेला 4:45 वाजलेले आणि 5 वाजता त्यांना त्यांच्या सप्ताहाचं चालू करायचं होतं. त्याच्यामुळे मग पटपट उरकलं. असेच गिफ्ट सगळ्यांच्या हातामध्ये दिले आणि सर्टिफिकेट स्कूलमध्ये देणार आहेत टीचर त्यांच्या. तर अशा प्रकारे खूप छान कार्यक्रम झाला. फक्त ते 10 मिनटं जरा ती मुलगी पडल्यामुळे थोडंसं इकडे तिकडं माणसांचं लक्ष हे झालं, पण खूप छान कार्यक्रम झाला. आणि हा ड्रेस बघा माझा दिसतोय आता, कारण मी चेंज करून आले होते. मी कार्यक्रमाच्या इथे गेल्यानंतर ना सगळेजण वेगवेगळे ड्रेस घालून आले होते. त्याच्यानंतर मला पण कसं तरी वाटलं, मग मी चेंज करून आले होते ड्रेस. तर ब्लॉग मग मी हा शुक्रवारचा म्हणजे शुक्रवारी ॲन्युअल डे होता आणि हा शनिवारचा ब्लॉग मी कंटिन्यू करते. आम्ही लाईनमध्ये थांबलेलो, महाशिवरात्री होती आणि आम्ही मंदिरात चाललेलो. बघा लाईन लागली आहे आणि संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही गेलो होतो कारण की सकाळची पण खूप सारी गर्दी होती. लाईन म्हणजे एवढी लाईन होती की काय बोलायलाच नको. त्याच्यामुळे मी म्हटलं, मी दरवर्षी आम्ही दुपारचं 4च्या पुढे 4-5 वाजता किंवा संध्याकाळीच येत असतो हे ऑफिसवरून आल्यानंतर. तर त्याप्रमाणेच आम्ही संध्याकाळी आलो होतो 7:30 वाजता आय थिंक. तर तरीसुद्धा लाईन होती बघा. तर आय थिंक 5-10 मिनटं म्हणजे एवढी नव्हती, पण 5-10 मिनटं तरी लाईनमध्ये आम्ही उभे होतो. तर फायनली नंतर मग मंदिरात गेल्यानंतर दर्शन घेतलं आणि तिथे काही व्हिडिओ वगैरे नाही घेता आलेला. तिथे ओरडत होती लोक, खूप पटपट बाहेर काढत होती सगळ्यांना. त्याच्यानंतर मग सगळेजण असे मंदिरात बसले होते बघा आणि तिथे प्रसाद होता खिचडीचा. मग आम्ही पण प्रसाद घेतला आणि आता इथे आम्ही बसलो आहे प्रसाद खायला, खिचडी खायला. तर असाच आपला ब्लॉगचा एंड करते. हॅपी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.